पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. पण उद्या मार्केट चालू असेल का नाही हे पण आपण सांगू शकत नाही. रिझन असं आहे की उद्या बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की उद्या पूर्ण नेट बंद राहू शकतं. जर उद्या नेट जर बंद राहिलं तर बऱ्याच बँकेचं किंवा बऱ्याच कंपन्यांचं उलाढाल थांबणार आणि जर असं जर झालं तर उद्या बऱ्याच कंपन्या पण नुकसानमध्ये जाऊ शकतात. पण हे चान्सेस 99% आहे. 1% आपण सांगू शकत नाही की होईल का नाही. जर नाही झालं चांगलीच गोष्ट आहे, पण जर झालं तर तुम्हाला हा ग्राफ पण उद्या रनिंग होताना दिसून येणार नाही. मग आपण जे आजचं प्रिडिक्शन करणार आहोत हे तुम्हाला उद्या परवा हे वर्किंग होताना दिसून जाईल. जर तसं झालं तर आता उद्याच्या उद्या वर्किंग होऊ शकतं. ओके. मार्केटमध्ये बघा ऑलरेडी ह्या झोन पासून फॉल येणार होता, ते फॉल एक्झॅक्टली झालायच. पहिल्यांदा ब्रेकआउट आपल्या कॉल साईडला दिलं होतं, पण कॉल साईडचा पहिल्यांदा स्टॉप लॉस सेट केला जो छोटासा होता. नंतर परत पुट साईडला ब्रेक केला आणि पुट साईड नंतर एवढी मोठी रॅली आपल्याला दिली. फर्स्ट टार्गेट डन आहे. सेकंड थर्ड आपण माझ्या हिशोबाने उद्या फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन होऊन ते हे टार्गेट डन करू शकतं. जर उद्या जर म्हणजे खरं जर नेट बंद पडलं तर मार्केट जरासं परत जरासं डाऊन येऊ शकतं. हे जरा एक छोटासा निफ्टीचा व्यू. पण निफ्टीमध्ये जरा कॉल साईडला पण आपण विचार करू शकतो आणि पुट साईडला पण उद्याचा दिवस नंतर आपण ठरवणार की मार्केट कुठल्या साईडला परफेक्टली जाऊ शकतं. ओके. त्यासाठी तुम्हाला आमच्या पेजला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की मार्केटचं नेमकं डायरेक्शन काय. इथं बघा हे पण डायरेक्शन ऑलरेडी आपण काल सांगितलं होतं की मार्केट इथून रजिस्ट्रेशन घेऊ शकतं. रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट डन करूनच मार्केटला परत एकदा फुल बॅक दाखवलाय. आणि हा जे फुल बॅक आहे इथे मी ऑलरेडी ते पण डिफाईन करून ठेवला की इथून परत फॉल साईडला मार्केट जाऊ शकतं. म्हणजे दोन्ही कंडिशन निफ्टीमध्ये परफेक्टली वर्किंग केलेल्या आहेत. ओके. निफ्टीला समजून चला जर उद्या नेट बंद पडलं तर परत निफ्टी ह्या झोनच्या खाली तरी हे कुठला आपलं टार्गेट देऊ शकतं. हा झोन परत निफ्टीसाठी जर सपोर्ट झोन राहू शकतो. आणि एकदा तसं नाही झालं तर उद्या मार्केटनं समजून चला जर फ्लॅट ओपन किंवा गॅप ओपन जर ह्या झोनच्या वरती गेला तरी आपल्याला फॉलसाच्या मुवमेंट चांगल्या मिळून येऊ शकतात. ओके. तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि राहिला प्रश्न स्टॉकचा, जर तुम्ही हिंद अल्को जर बघितला असेल तर हिंद अल्कोचा आपण एक व्ह्यू सांगितला होता की जर एखादा स्टॉक समजून चालला की जर ह्या ठिकाणी आला किंवा ह्या ठिकाणी तुम्ही बाईंग करू शकता. त्यांना ऑलरेडी आपलं टार्गेटच डायरेक्ट अचीव केलं 596. आपली काही बाईंग झाली नाही. पण बघा तुम्ही विचार करा जो झोन काढला त्या झोन पासूनच बरोबर त्यानं रजिस्ट्रेशन घेतलं म्हणजे आपण पूर्ण टार्गेट अचीव करूनच ते खाली आलेलं आहे. अजून एक बेस्ट स्टॉक्स आपण शोधलेला आहे, पण हा बेस्ट स्टॉक जर उद्या मार्केट चालू असेल तरच आपल्या ग्रुपला येऊन जाईल. ओके. तर अशाच व्हिडिओसाठी पेजला सबस्क्राईब करा. थँक्यू.